नमस्कार भक्त हो. श्री स्वामी समर्थ. भक्त हो, आज इथे मी तुम्हाला श्री गुरुदत्ताची आज कहाणी सांगणार आहे. आणि खऱ्या अर्थाने दत्तनामाचा महिमा काय असतो हे नक्कीच इथे कळेल. श्री गुरुदेव दत्त हे श्री स्वामींचं एक रूपच आहे. एका गावामध्ये एक श्रीमंत कुटुंब राहत होतं आणि नवरा बायको भरपूर दानधर्म करायचे. श्री स्वामी समर्थ. भक्त हो, आज मी इथे श्री गुरुदेव दत्तांची गोष्ट सांगणार आहे, म्हणजे खऱ्या अर्थाने दत्तनामाचा महिमा कळेल. एका गावात एक श्रीमंत कुटुंब राहत असतं. नवरा बायको भरपूर दानधर्म करायचे, पण त्यांचा मुलगा मात्र काही देवधर्म करत नव्हता. लहान होता तेव्हा काही वाटलं नाही, पण जसा तो मोठा व्हायला लागला तशी घरच्यांना चिंता पडली की पुढं याचं कसं होणार, हा तर देवाचं काहीच करत नाही. पण त्या गावामध्ये एक साधू येतात आणि हे कुटुंबीय त्या साधूंना भेटून विनंती करतात की एकदा तरी ह्याच्या मुखातनं श्री गुरुदेव दत्त नाम येऊ द्या. साधू महाराज खूप विचार करून त्यांना सांगतात की मी सांगेन तेव्हा ह्याला माझ्याकडे घेऊन या, मी त्याच्याकडून दत्तगुरूंचे नाव वदवून घेईल. ठरलेल्या दिवशी ते कुटुंबीय त्यांच्या मुलाला घेऊन साधू महाराजांकडे येतात. तेव्हा साधू महाराज मुलाला प्रश्न विचारतात, एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटले तर काय होईल? मुलगा त्यांनाच उलट प्रश्न विचारतो, एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटले तर काय होईल? मुलाच्या तोंडून श्री गुरुदत्तांचे नाव आले हे बघून घरच्यांना अतिशय आनंद होतो आणि ते निघून जातात. कालांतराने वयोमानाने त्या मुलाचे निधन होते आणि तो यमधर्मापुढे उभा असतो. तेव्हा तो यमाला म्हणतो, तुम्हाला जी शिक्षा काही द्यायची असेल ती द्या, पण आधी माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या. यम म्हणतो, ठीक आहे, विचार काय प्रश्न आहे तुझा? मुलगा म्हणतो, एकदा श्री गुरुदेव दत्त असं म्हटलं तर काय होते? यम म्हणाला, मला दत्तगुरूंबद्दल माहीत आहे, पण एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटले की काय होते हे मला सांगता येणार नाही. आपण त्यासाठी ब्रह्मदेवांकडे जाऊ, तेच या प्रश्नाचे उत्तर देतील. तेव्हा मुलगा म्हणाला की मी ब्रह्मदेवांकडे येईन, पण तुम्हाला माझ्या प्रश्नाचे उत्तर आले नाहीये आणि म्हणून तुम्ही मला पालखीमध्ये बसवून ब्रह्मदेवांकडे घेऊन जाल. त्या पालखीची भोई तुम्ही होणार. ठीक आहे, यमदेव तयार होतात आणि ते दोघंही ब्रह्मदेवाकडे जातात. ब्रह्मदेवाला पण तोच प्रश्न विचारला जातो, पण ब्रह्मदेवाला सुद्धा त्याचं उत्तर माहीत नसतं. मग ते म्हणतात, आपण भगवान विष्णूंकडे जाऊयात, त्यांना हा प्रश्न विचारू. तेव्हा मुलगा म्हणतो की ब्रह्मदेव, माझ्या प्रश्नाचे उत्तर तुम्हालाही आले नाही आणि म्हणून आता माझ्या पालखीची भोई तुम्ही सुद्धा होणारच. ब्रह्मदेव देखील नाईलाजाने तयार होतात. असे तिघे ते भगवान विष्णूंकडे जातात आणि भगवान विष्णूंना तोच प्रश्न विचारला जातो की एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटले तर काय होते? विष्णू उत्तर देतात, दत्तगुरूंबद्दल मला बरीच माहिती आहे, खूप माहिती आहे, पण एकदा गुरुदेव दत्त म्हणलं की काय होते हे मला नाही सांगता येणार बुवा. आपण असं करूया, भगवान शिवांकडे जाऊया, त्यांना नक्कीच हे माहीत असेल. आता पालखीचे 2 भोई झालेले असतात. मुलगा विष्णूंकडे येतो आणि विष्णूंना म्हणतो, मुलगा भगवान शिवांकडे येतो आणि भगवान शिवांना पण ह्याच प्रश्नाला उत्तर म्हणून ते विचारतो. श्री स्वामी समर्थ. भक्त हो, आज मी तुम्हाला इथे श्री गुरुदत्तांची कहाणी सांगणार आहे. त्यांचा काय महिमा आहे हे या कथेतून नक्कीच कळेल. एका गावात एक श्रीमंत कुटुंब राहत असते. नवरा बायको भरपूर दानधर्म करायचे, पण त्यांचा मुलगा देवधर्म काही करत नव्हता. लहान होता तेव्हा काही वाटले नाही, पण जसा मोठा व्हायला लागला तशी घरच्यांना चिंता पडली की याचे पुढे कसे होणार, हा तर देवाचं काहीच करत नाही. एकदा त्या गावात साधू येतात तेव्हा हे कुटुंबीय त्या साधूंना भेटतं
आणि विचारतात की एकदा तरी त्याच्या मुखातनं श्री गुरुदेव दत्त नाम येऊ द्या. साधू महाराज खूप विचार करतात आणि म्हणतात, मी सांगेल तेव्हा त्याला माझ्याकडे घेऊन या. मी त्याच्याकडनं दत्तगुरूंचे नाव वधवून घेईल. ठरलेल्या दिवशी ते कुटुंबीय त्यांच्या मुलाला घेऊन साधू महाराजांकडे येतात. तेव्हा साधू महाराज मुलाला प्रश्न विचारतात, एकदा श्री गुरुदेव दत्त म्हणले तर काय होईल? मुलगा त्यांनाच उलट प्रश्न विचारतो, एकदा श्री गुरुदेव दत्त म्हणले तर काय होईल? मुलाच्या तोंडून श्री दत्तगुरूंचे नाव आले हे बघून घरच्यांना आनंद होतो आणि ती सगळी निघून जातात. कालांतराने वयोमानाने त्या मुलाचे निधन होते आणि तो यमधर्मापुढे उभा असतो. तेव्हा तो यमाला म्हणतो, तुम्हाला जी काही शिक्षा द्यायची असेल ती द्या, पण आधी माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या. यम म्हणतो, ठीक आहे, काय प्रश्न आहे तुझा, विचार. मुलगा म्हणतो की एकदा श्री गुरुदेव दत्त म्हणले की काय होते? यम म्हणतो, मला दत्तगुरूंबद्दल माहिती आहे, पण एकदा श्री गुरुदेव दत्त म्हणले तर काय होते हे मला नाही सांगता येणार. यासाठी आपण ब्रह्मदेवाकडे जाऊ, ते याचं उत्तर छान देतील. मुलगा म्हणतो की मी ब्रह्मदेवाकडे येईन, पण तुम्हाला माझ्या प्रश्नाचे उत्तर आले नाहीये आणि म्हणून तुम्ही माझ्या पालखीची भोई व्हाल आणि मगच मला ब्रह्मदेवाकडे घेऊन जाल. यमदेव तयार होतो आणि मग दोघे ब्रह्मदेवाकडे जातात. ब्रह्मदेवाला देखील तोच प्रश्न विचारला जातो. ब्रह्मदेवाला सुद्धा त्याचे उत्तर माहीत नसते. ते म्हणतात, आपण भगवान विष्णूंकडे जाऊ आणि त्यांना विचारू. तेव्हा मुलगा म्हणतो, हरकत नाही, माझ्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला आले नाहीच आहे, म्हणून मग तुम्ही पण आता माझ्या पालखीचे भोई होणार बरं का. ब्रह्मदेव देखील तयार होतात आणि असे ते तिघे भगवान विष्णूंकडे येतात. भगवान विष्णूंना पण तोच प्रश्न विचारला जातो की एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटले तर काय होते? विष्णू उत्तर देतात की दत्तगुरूंबद्दल मलाही खूप माहिती आहे, पण एकदा गुरुदेव दत्त म्हटले की काय होते हे मलाही नाही सांगता येणार बुवा. आपण असं करूया, भगवान शिवांकडे जाऊ, त्यांना नक्कीच माहीत असणार. आता इथे पालखीचे 2 भोई झालेले असतात बरं का. मुलगा विष्णूंना म्हणतो, तुम्हाला सुद्धा माझ्या प्रश्नाचे उत्तर आले नाहीये, म्हणून आता तुम्ही मला पंखा घेऊन हवा घालणार. असे करत ते सगळे भगवान शिवाकडे पोचतात. भगवान शिवांना पण या प्रश्नाचे उत्तर येत नाही, म्हणून ते म्हणतात की आपण हा प्रश्न स्वतः गुरुदेव दत्तांनाच का नको विचारायला. आपण असं करू, सगळे दत्तगुरूंकडेच जाऊयात. आणि ते सगळे दत्तगुरूंकडे येतात. श्री गुरुदेव दत्तांना बघून मुलगा पालखीतनं खाली उतरतो आणि दत्तगुरूंना प्रश्न विचारतो की एकदा श्री गुरुदेव दत्त म्हणले तर काय होते? श्री गुरुदेव त्याच्याकडे बघून हसतात आणि सांगतात, एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटले की काय होते हा प्रश्न घेऊन तू आयुष्यभर बेचैन राहिलास आणि नकळतपणे तू कितीतरी माझे नाव घेतलेस ते सांग बरं, आणि त्याच्याने काय होते हे तुला बघायचे. मग बघ, तू नाम घेत राहिलास म्हणून अरे प्रत्यक्ष यम, ब्रह्मा, विष्णू, शिव हे तुला जन्ममरणाच्या फेऱ्यातनं काढून माझ्या पायाशी घेऊन आले आणि तू ह्या सगळ्यातनं मुक्त झालास आता कायमचा आणि माझ्या चरणाजवळ राहशील बरं आता. तेव्हा एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटले की हेच ते फळ मिळते. श्री गुरुदेव दत्त. त्या मुलांनी गुरुदेवांना नमस्कार केला आणि गुरुदेवांनी त्याला हा आशीर्वाद दिला की तो कायम त्यांच्या चरणाजवळ आहे. भक्त हो, आपण एकदा नाव घेतल्यानंतर त्याचे फळ काय मिळते हे या कथेत आपण नक्कीच ऐकलेलं आहे. मी नेहमी आपल्या व्हिडिओमध्ये सांगत असते की आपण एकदा तरी श्री स्वामींचा तारक मंत्र म्हणावा आणि एक माळ जपावी. आपली श्रद्धा असेल, मनापासून अंतःकरणापासून आपण म्हटलं तर प्रत्येक गोष्ट आपल्याला मिळते. फक्त हो, तुम्ही नामस्मरण करत राहिलात तर नेहमीच ईश्वर तुमच्या सोबत राहतो. तुम्ही केव्हाही घराच्या बाहेर जर जात असाल तर तेव्हा ईश्वराला जर तुम्ही असं म्हणलात की हे ईश्वरा माझ्यासोबत माझ्या सवे चल, ईश्वर आपल्यासोबत येतो ह्याचा आपल्याला अनुभव येतो. आणि म्हणूनच आपण कोणतंही काम करत असताना ईश्वराचं जर नामस्मरण केलं, अगदी स्वयंपाक करताना सुद्धा आपण जर नामस्मरण करत जर तो केला
तर पदार्थाला अधिक चांगली रुची येते असं म्हणतात. भक्त हो, आपण नामस्मरण केल्याने आपलंच भलं होणार आहे, आपलंच चांगलं होणार आहे. तेव्हा नामस्मरणाला आपण का विस्मरण करायचं, नाही का? असं म्हणतात की आम्ही कुठे देव पाहिला आहे असा प्रश्न काही जणांचा असतो. खरी गोष्ट आहे, आपण हवा तरी कुठे पाहिली आहे, पण त्या हवेमध्ये जो ऑक्सिजन असतो त्याच्यावर आपण जगतोच ना. मग तसंच ईश्वरसुद्धा आपण पाहिला नसला तरी त्याला वेगळी दृष्टी असण्याची गरज नाही आहे. तो आपल्या अंतःकरणात आहे आणि आपण श्रद्धा ठेवली तर तो आपल्याला नक्की दिसेल. भक्त हो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला जरूर कळवा, कमेंट्समध्ये सांगा आणि ह्याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.